अशी वेळ आली जेव्हा जगातल्या सर्व आसुरी शक्ती एकत्रित आल्या होत्या। त्यावेळी लाखो दैत्यांच्या दलांनी अहंकारी राजाचं रूप धारण करून त्यांच्या भारांनी पृथ्वीला ताब्यात ठेवलं होतं। त्यातला सगळ्यात शक्तिशाली दैत्य मथुरेचा राजकुमार कंस होता, जो धर्माचा नाश करण्यासाठी आतुर होता। त्या सगळ्यांच्या अत्याचारांनी पीडित होऊन माता पृथ्वी, इंद्र, नारद, बृहस्पती आणि अन्य देवता मदतीसाठी ब्रह्माजींकडे गेले। ब्रह्माजींनी त्यांना आश्वासन दिलं की कंसासारख्या असुरांचा नाश करण्यासाठी धरतीवर भगवंतांनी अवतार घ्यायची वेळ आली आहे। त्यांनी हेही सांगितलं की यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः पृथ्वीवर जायचा निर्णय घेतला आहे। ज्या कंसाचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनी अवतार घ्यायचं वचन दिलं, त्याच कंसाला हे माहित नव्हतं की भगवान श्रीकृष्ण त्याचीच बहीण देवकीच्या पोटी जन्म घेतील आणि मग वेळ येताच कंसाने आपली बहीण देवकीचा विवाह एका यदुवंशी राजकुमार वासुदेवाबरोबर मोठ्या दिमाखात केला। सदैव सुखी रहा। कुमार वसुदेव, देवकी माझी सर्वात लाडकी बहीण आहे। मला केवळ इतकाच विश्वास दे की तुझ्या घरी तिला कुठलंच दुःख सहन करावं लागणार नाही। माताश्री, सुख आणि दुःख तर मनुष्याला त्याच्या कर्माने मिळतं, पण मी तुम्हाला हे वचन देऊ इच्छितो की माझ्यामुळे देवी देवकींना कुठलाही त्रास होणार नाही। चल देवकी, आज मी तुझा सारथी बनतो। तुझा रथ हाकून तुला कुमाराच्या महालापर्यंत सोडून येतो। चल देवकी। देवकी वासुदेवांचा विजय असो, युवराज कंसाचा विजय असो, युवराज कंसाचा विजय असो। निरभ्र आकाशात वीज कडाडली। हे मूर्ख कंसा, हे मूर्ख कंसा, कोण आहे तो जो आम्हाला अशा प्रकारे संबोधतोय? कोण आहे ज्याला त्याच्या प्राणांची पर्वा उरली नाहीये? समोर यावं त्याने। हे परम मूर्ख कंसा, ही रागावण्याची वेळ नाही, खेद व्यक्त करण्याची वेळ आहे। तू तुझ्या भाग्याला स्वतःच्या हाताने आग लावायला निघाला आहेस। अरे मूर्खा, जिला तू इतक्या प्रसन्नतेने रथात बसवून घेऊन जातो आहेस, त्याच देवकीचं 8वं अपत्य तुला मारून टाकणार आहे। हिचं 8वं अपत्य तुझा काळ बनून येईल, तुझा घात होईल, तुला मारून टाकेल, तुझा घात होईल, तुला मारून टाकेल, तुझा घात होईल।
माझा काळ मला मारून टाकेल, देवकीचा 8वं अपत्य मला मारून टाकेल. देवता सुद्धा ज्याचा आवाज ऐकून थरथर कापतात, त्या कंसाला देवकीचा 8वं अपत्य मारून टाकेल. मी माझ्या मृत्यूच्या मूळ कारणालाच नष्ट करून टाकतो. देवकी राहणार नाही ना, तिचं 8वं अपत्य राहील. हे तुम्ही काय करताय दादा? ही तुमची लहान बहीण आहे, मुलीसारखी. आताच तुम्ही स्वतःच्या हाताने तिचा विवाह केलाय. वासो हो वासुदेव, मी माझ्या मृत्यूच्या या मूळ कारणाला आताच संपवून टाकतो. जर तुला तुझे प्राण प्रिय असतील तर माझ्या समोरून बाजूला हो. महाराज, हे नका विसरू की ही आता माझी पत्नी आहे आणि हिचं रक्षण करणं माझा धर्म आहे. मी माझे प्राण देऊनही माझ्या कर्तव्याचं पालन नक्की करेन. एक स्त्री, त्यातून तुमची ती बहीण आणि वर नवविवाहित, हिची हत्या करणं धर्माच्या विरुद्ध आहे. जी माझ्या मृत्यूचं कारण होऊ शकते ती जिवंत राहणार नाही, कारण कंस नाही मरू शकत, कधीच नाही मरू शकत. तर मी तुम्हाला एक वचन देतो, देवकीला सोडून द्या. मी महाराज शूरसेनचा पुत्र वसुदेव प्रतिज्ञा करतो की देवकीच्या प्रत्येक मुलाला जन्म होताच मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला येऊन झोपवेन. घेऊन जा यांना आणि यमुनेच्या तीरावरच्या कारागृहात टाका. जर आज्ञा असेल तर काही बोलू? बोल. युवराज, या 5 बोटांमधलं पहिलं कुठलं आणि 5वं कुठलं ते यावर अवलंबून आहे की तुम्ही मोजणं कुठल्या बाजूनी सुरू करता. कुठल्या फुलाचे जर 8 पाकळ्या असतील तर त्यातली प्रत्येक पाकळी 8वी असू शकते. हे विसरू नका की विष्णू देवांसाठी पक्षपात करतात आणि आपल्या शत्रूला नेहमी कपटाने मारत आलाय. ते दुर्लक्ष करू नका. या पहिल्या किंवा 8व्याच्या भ्रमातून निघून देवकीच्या प्रत्येक अपत्याचा नाश करा, मग न वाचेल पहिलं ना 8वं. तू बरोबर बोलत आहेस, तू बरोबर बोलत आहेस. आम्ही कोणालाही आमच्या बरोबर कपट करू देणार नाही. हो, आता देवकीचं कुठलंच अपत्य जिवंत राहणार नाही. कोणतंच अपत्य जिवंत राहणार नाही. देवकी, याला एक तप समज, जे मानव कल्याणासाठी तुला करावंच लागेल. देवकी, दुःखाचा अंधकार एक दिवस अवश्य दूर होईल. रात्रीनंतर दिवस हाच निसर्गाचा अटळ नियम आहे.
त्यामुळे सुखाचा प्रवास तर अवश्य येईल, परंतु त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी मनुष्याकडे 2 गुण असणं अति आवश्यक आहे, विश्वास आणि धैर्य. कारण प्रकाश तर त्याच वेळेला येणार आहे, परंतु येणार मात्र नक्की. कुठलंच अपत्य जिवंत ठेवणार नाही. माझ्या बाळाला सोडा. दादा, नको मारूस माझ्या बाळाला. बाजूला हो. कुसंगनक कुचक्रवत कुलक्षणं कुटिल कुपंथ कामी क्रोध रूप कंस क्रूरतम. असभ्य अत्याचारी नृप अशिष्टतम अभद्रतम दुरात्मा अनंत दुःखदायी दुष्ट दुर्जनम. वासुदेवाय नमो नमः. हे जगदीश्वर, मी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सेवेत उपस्थित आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे सर्वेश्वर? देवी योगमाया, आता तुम्ही मथुरेत जा. तिथे कारागृहात वसुदेव आणि देवकी बंदी आहेत. यावेळी माझा तो अंश, ज्याला शेष म्हणतात, देवकीच्या उदरात गर्भाच्या रूपात स्थित आहे. दुरात्मा कंस त्याच्या तेजाने भयभीत होऊन त्याचं वाईट करण्याचा विचार करतोय. तसंच स्वतः देवकीचाही वध करण्याचा विचार येतोय त्याच्या मनात. म्हणून हे कल्याणी, शेषजींना तू देवकीच्या गर्भातून काढून वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भात स्थित कर. रोहिणी सध्या गोकुळातल्या नंद बाबांच्या घरी गुप्त रूपात निवास करत आहे. गर्भातून ओढले गेल्यामुळे लोक त्यांना जगात संकर्षण म्हणतील. लोकरंजन करण्यामुळे त्यांना राम म्हटलं जाईल आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्यांना बलरामही म्हणतील. देवी योगमाया, आता धरतीवर तू प्रकट होण्याची वेळ आली आहे. मी प्रकट होण्याची वेळ की तुम्ही प्रकट होण्याची? आपल्या दोघांना एकत्र पृथ्वीवर प्रकट व्हायचं आहे. मी माझ्या समस्त कलांसह देवकीचा पुत्र होईल आणि तू नंदाची पत्नी यशोदेच्या उदरी जन्म घे. त्यानंतर परिस्थितीनुसार आपण दोघे एकमेकांच्या मात्या पित्यांच्या कुशीत जाऊ. म्हणजे थोडक्यात तू माझी बहीण मानली जाशील. माझं अहोभाग्य प्रभू, जे तुम्ही मला तुमची बहीण होण्याचा गौरव प्राप्त करून देत आहात. सातव्या अपत्याचा जन्म झाला का? जन्म नाही महाराज, त्यांचा गर्भपात झालाय. गर्भपात? असंभव. कदाचित असं तर नाही.
की बालकाने जन्म घेतला आणि त्याला कुठेतरी लपवलं. विष्णू अशाच प्रकारे कपट करतो. हेही विष्णूचंच कपट आहे. जो विष्णूची पूजा करताना दिसेल त्याचा शीर कापून टाका. त्यांना हा धडा अगदी चांगल्या प्रकारे शिकवा की मथुरेमध्ये एकच भगवंत आहे आणि तो आहे कंस. कंस आणि केवळ कंस. तुमचा पुत्र म्हणून मी जन्म घेण्याची आता वेळ झाली आहे. 3 जन्मांपूर्वी जेव्हा मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येण्याचं वरदान दिलं होतं, सर्वप्रथम मी त्याची तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो. स्वयंभू मन्वंतरात वसुदेवजी स्वतः प्रजापती सुतपा होते आणि तुम्ही त्यांची पत्नी देवी पृष्णी होती. त्या जन्मात तुम्ही दोघांनी 12,000 वर्ष माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. वर देताना माझ्या मुखातून 3 वेळा तथास्तु बाहेर पडलं होतं. त्यामुळे पुढील 3 जन्म तुमचा पुत्र बनण्याचा मी निश्चय केला. या 3ऱ्या जन्मात मी स्वतः परिपूर्ण परमात्माच तुमच्या पुत्र रूपाने प्रकट होऊन माझं वचन पूर्ण करत आहे. या क्षणी मी तुम्हाला माझं हे रूप यासाठी दाखवलं जेणेकरून तुम्हाला माझ्या पूर्व अवतारांचं स्मरण व्हावं. तसं नसतं केलं तर केवळ मनुष्य शरीराने तुम्हाला माझ्या अवताराची ओळख नसती पटली. हे माते, मी तुम्हाला मुक्तीचा मार्ग सुद्धा सांगून ठेवतो. जर तुम्हाला मला पुत्र रूपात प्राप्त करण्याचा पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर पुत्र मोह त्यागून माझ्या प्रती ब्रह्मभावच ठेवायला हवा. हे सकल सृष्टीचे स्वामी, हे परमेश्वर, या चतुर्भुज रूपाला माझ्या समोरून बाजूला करून एक मानवी बाळाच्या रूपात माझ्या समोर यावं, ज्याचं मातेसारखं मी लालन पालन करीन. तथास्तु. श्रावणवासी शुभाष्टमीला
कंसाच्या येण्यापूर्वीच तू या बालकाला घेऊन गोकुळात जा. तू स्वतंत्र होशील. आता कुठचंही बंधन नाही राहणार तुझ्यावर. तुझ्या मुलाला घेऊन लवकरच इथून निघून जा आणि गोकुळात नंदरायच्या घरी यशोदेच्या जवळ याला ठेवून ये. तिथे यशोदेच्या घरी अगदी आत्ता एका बालिकेने जन्म घेतला आहे. तिला तिथून उचलून इथे घेऊन ये. पाऊस आणि वादळाच्या संकटापासून शेषनागाने वाचवलं खरं, पण आता आणखी एक अडचण निर्माण झाली की अचानकच यमुनेचं पाणी वाढायला लागलं. वसुदेवांना हे गूढ रहस्य माहीत नव्हतं की यमुना भगवान श्रीकृष्णांची पट्टराणी आहे. त्यामुळे आज जेव्हा तिचे स्वामी स्वतः तिच्या अंगणात आले आहेत तर त्यांना प्रणाम करायला यमुना मूर्ती रूपाने स्वतः साक्षात प्रकट झाली आणि प्रभूंच्या चरण स्पर्शासाठी पुढे झाली. भगवान श्रीकृष्ण यमुनेचा हा प्रेमभाव ओळखून होते, तरी सुद्धा खोडसाळपणाने स्वतःचे चरण टोपलीच्या बाहेर काढत नव्हते. पण यमुनेचा देखील हट्ट होता की प्रभू, माझ्या अंगणात जर आला आहात तर तुमचे चरण स्पर्श केल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही. माझ्या मायेने तुला यातलं काहीच आठवणार नाही. संगणक चक्रवर्ती लक्षणं कुटिल कुपन
अंतकामी क्रोध रूप कंस क्रूरतम असभ्य अत्याचारिणी अशिष्टतम अभद्रतम दुरात्मा अनंत दुःखदायी दुष्ट दुर्जनम. मला सांगा, ही कन्या आहे? हो हो दादा, ही कन्या आहे. खोट. यावेळी कन्या झालीच कशी? अच्छा, तर ही सुद्धा विष्णूची चाल आहे तर? हो, जेणेकरून माझी बुद्धी भ्रमित होऊन जावी. हो, पण त्याने काही जरी केलं तरी मला माझ्या लक्षापासून हटवू शकणार नाही. भले कोणत्याही रूपात तो आला तरी माझ्या हातून तो वाचू शकत नाही. हा, मला मारून तुला काहीही नाही मिळणार. तुला मारणारा तर दुसराच कोणीतरी आहे आणि त्याने या पृथ्वीवर जन्म सुद्धा घेतला आहे. तोच तुझा संहार करेल. अरे मंदबुद्धी दुष्टा, तू उगाच बिचाऱ्या देवकीला त्रास देऊ नकोस. आणि निर्दोष, दीन, असहाय्य लोकांची हत्या करणं सोडून दे. विष्णू, मी तुला नाही सोडणार. हो, झगमग रात सजली, पावसाच्या सरी तू आली बिजली.